गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहे, बघा, चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यताच असते ना। म्हणजेच बघा, आपण म्हणत असतो की माझ्या जीवनामध्ये चांगली माणसं येतच नाहीत, सर्व बाजूने संकटांनी घेरलेलं असतं। बघा, वाईट माणसं माझ्याजवळ असतात, माझे मित्र परिवार नातेवाईक मला कसलाही बघा आधार देत नाही। पण समर्थ या माणसाला सांगत आहेत की हे मानवा, चांगली माणसं जर तुझ्या जीवनामध्ये यायची असतील ना, तर तू स्वतः चांगला बन, आपली योग्यता तेवढी ठेव। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, त्यांना आपल्या जीवनामध्ये जपून ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते ना। का कुणीही आपल्या जीवनामध्ये जपून राहतो का? आपण त्यांच्या मनामध्ये जर बसलेला असू तर तो माणूस आपल्याला कधीही सोडून जाणार नाही। म्हणून समर्थ पुढे सांगत आहेत की जेव्हा या सजीवावर, या माणसावर जेव्हा संतांची कृपा होते ना, तेव्हा या जीवाचं बघा सोनंच होऊन जातं, मोक्ष प्राप्ती होते। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, संतांची कृपा आपल्यावर कधी होईल? जेव्हा आपले दोन्ही हात जोडले जातील, प्रभूंच्या चरणापाशी आपले नतमस्तक आपण ठेवू, तेव्हा संतांची कृपा होईल ना। पण आपल्याला बघा अहंकार आलेला असतो, आपण वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडत नाही, बघा दर्शन घेत नाही। म्हणजेच हा अहंकार आपल्याला अधोगतीलाच नेतो ना। म्हणून बघा समर्थ सांगत आहेत, आईनंतर प्रेम नाही, कर्णानंतर दान नाही, आणि संतानंतर कृपा नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजा नाही। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजेच बघा, आईचं जसं प्रेम असतं, मुलाची कितीही चुकी झाली, कितीही बघा मुलगा आईवर रागवला तरीही ती माऊली असते ना, आई असते, ती कधीही मुलाचा तिरस्कार करत नाही, नेहमी सर्व चुक्या तिच्या पदरामध्ये घेत असते। अशी माऊली, अशी आई, तिच्याशिवाय दुसऱ्या या जगामध्ये कोणी आहे का की त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो? तिच्यासारखं प्रेम कोणी करू शकतो? असं या जगामध्ये कोणीच नाही। आणि दुसरं बघा, संत कृपा जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये होते, तेव्हा माणसाचं बघा, माणसाला मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही। बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, ज्यावेळी शिवाजी महाराजांनी या रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली, आणि स्वराज्याची निर्मिती करत असताना बघा पूर्ण जनतेला, पूर्ण समाजाला एकत्र करून एक स्वराज्य उभं केलं। समर्थ सांगतात की माणसाच्या जीवनामध्ये प्रेम आणि सत्य वागणं जर असेल ना, माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रेम जर निर्माण झालेला असेल ना, तर माणूस या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्व गोष्टींवर विजय मिळवू शकतो। पण माणसाने बघा संस्कार आणि प्रेम, दया, क्षमा, शांती या गोष्टींचा बघा मिलाप आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा।
तरच आपली भक्ती हा भक्तिमार्ग व्यवस्थित घडेल. नाहीतर बघा, हे सुंदर उदाहरणाद्वारे आपण पाहूया. 3 साधू होते आणि ते बघा दुर्गम भागामध्ये म्हणजे खेड्यापाड्यामध्ये फिरत असताना बघा हे 3 साधू आपले प्रवास करत असताना मुखामध्ये नाम घेत होते. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, भजिगण नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. असं भजन करत करत बघा त्या साधूंना बघा त्या 3 साधूंना एक झोपडी दिसते आणि ते साधू त्या झोपडीच्या जवळ जातात आणि त्या झोपडीचा दरवाजा वाजवतात. बघा पुढे काय होतं, लक्ष देऊन ऐका. तेव्हा घरातून एक महिला त्यांच्याकडे विचारणा करते, आपण कोण आहात आणि आपल्याला काय हवं आहे. बघा मग ते साधू म्हणतात, आम्ही 3 भुकेलेलो आहोत, अन्नाची काही व्यवस्था होईल का. बघा झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्यासाठी विनंती करत महिला पुन्हा घरात गेली. बघा ती महिला पुन्हा घरात जाते आणि काही वेळानंतर बाहेर येते आणि 3 साधूंना जेवणासाठी आमंत्रित करते. तेव्हा साधू त्या महिलेला म्हणतात, आमच्यापैकी केवळ एकच जण फक्त तुमच्या घरात प्रवेश करू शकतो. बघा महिला आश्चर्यचकित होते. ओ बघा त्यांना विचारते, असं का बरं. बघा भूक तर 3घांना लागली आहे पण येणार मात्र 1 जणच. मग साधू म्हणतात, हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक वैभव आहे, तर दुसरा यश आहे आणि तिसरा प्रेम आहे. आता तुम्ही ठरवा की आमच्यातील कोणाला आत बोलवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं. आता बघा महिलेच्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होतात. आता ती महिला असते ती पूर्णपणे गोंधळून जाते. ती पुन्हा घरात जाते आणि नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व प्रेम नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ वैभव आणि यश साधू बघा ते दोघे सुद्धा जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते. तेव्हा साधू म्हणतात, मुली तू प्रेम मागितलंस, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरामध्ये प्रवेश करते झाले. पण तू वैभव आणि यश यांना जर पाचारण केलं असतं ना तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते. महिलेनं 3घांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले. या कथेचा तात्पर्य काय. बघा आपण या भक्ती मार्गामध्ये आहोत आणि या भक्ती मार्गामध्ये बघा हे भक्ती मार्ग करत असताना, हे श्रवण करत असताना, ही सद्गुरूंची भक्ती करत असताना बघा स्वारींना बघा आपण भक्ती मात्र करतोच, पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट निर्माण होतात तेव्हा आपण सद्गुरूंना बघा दर वेळेला इच्छा व्यक्त करत असतो की सद्गुरू माझ्या जीवनामध्ये धन द्या, संपत्ती द्या, पण प्रेम मात्र कुणीही मागत नाही. पण प्रेम मागणारे खूप कमी आहेत. समर्थ पुढे सांगतात की हे मानवा, तू जर प्रेम मागितलं ना तर तू त्या प्रेमाच्या मागे धन संपत्ती हे सर्व महापुरुष येतील. बघा पण तू प्रेम मागायला हवं. म्हणजेच या कथेचं तात्पर्य काय आहे, आपल्या वागण्यात आणि बोलण्यामध्ये आणि व्यवहारामध्ये जर प्रेम असेल ना तर यश आणि वैभव हे आपल्याकडेच येऊन जातात, आपल्या घरीच राहून जातात. आणि हे कधीच माणसाला कळत नाही. पण प्रत्येक वेळी
माणूस भक्ती मात्र कमी करतो, परमेश्वराचं नामस्मरण मात्र कमी करतो, पण पूर्ण आयुष्य त्याचं देवाकडे मागण्यातच जातं. मग त्या भक्तीचा काही उपयोग आहे का? तर अजिबात नाही. म्हणून माणसाने परमेश्वराची भक्ती कशी करावी? एकदम निस्वार्थ, कसलीही अपेक्षा नको, कसलाही लोभ नको, कसलाही अहंकार नको. कारण माणसाला हे माहीत नाही, माहीत असून तसं वागतो की परमेश्वर जे काही आपल्याला देत असतो ना, ते बघा आपल्यासाठी योग्य असतं ना, ते योग्यतेहून जास्तच देत असतो. पण मानवाला ते कमी होऊन जातं. म्हणून मानवाचा तिथे अहंकार निर्माण होतो. आणि जेव्हा अहंकार निर्माण झाल्यानंतर अधोगती होतेच ना. मग त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? म्हणून माणसाने हे जीवन जगत असताना, ही सद्गुरूंची भक्ती करत असताना, माणसाच्या जीवनामध्ये जास्त अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन काही फायदा नाही. म्हणून प्रेम जर असेल ना, आपल्या शब्दामध्ये, आपल्या वैखरीमध्ये प्रेम जर असेल, तर त्या प्रेमाच्या सोबत यश आणि वैभव हे आपोआप ओढले जातात, आपोआप येतात. काळजी करायची चिंता नाही. म्हणून समर्थ पुढे सांगत आहे, या बघा व्यक्ती माणसाने, हा माणूस माणसाने कसा ओळखावा? बघा, अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल. या 3 गोष्टी कोणत्या? तर बघा, पहिली गोष्ट आहे आपल्या हसण्यामागील दुःख, दुसरी गोष्ट आहे आपल्या रागवण्यामागील प्रेम, आणि तिसरी गोष्ट आहे शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी आपल्या ज्यांनी ओळखल्या, ती व्यक्ती आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करते. आपल्याला ती कधीच सोडून जाणार नाही, कारण ती स्वतःपेक्षा जास्त आपल्याला ओळखत असते. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही जर तुमच्या मनामध्ये निर्माण केल्या ना, तर बघा तुम्हाला कधीच कोणता व्यक्ती, तुमचा मित्र, तुमचा सखा तुम्हाला धोका देणार नाही. म्हणून या 3 गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायला हव्या. बघा, परत सांगतोय, हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी कधीही लक्षात ठेवा. तुमच्या मैत्रीमध्ये अथवा कोणत्याही कुटुंबामध्ये कधीच बघा विश्वासाची दरी कमी पडणार नाही, विश्वास कमी पडणार नाही. म्हणून बघा, कुठलीही गाठ बांधताना आहे ना, धाग्याची अथवा दोरीची बघा दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच ती गाठ असते, ती घट्ट बसते ना. तसंच आहे या जीवनाचं, तसंच आहे या प्रेमाचं. जर मनामध्ये प्रेम निर्माण झालेलं असेल, तर ही नाती किती गोड होतात बघा. दोन्ही बाजूनं समान जर ही नात्यांची गाठ ओढली ना, तर ती नात्यांची गाठ एकदम घट्ट बसते, ती कधीही सुटत नाही. अशीच जेव्हा नात्यांची गाठ असते, ती भक्ताची आणि भगवंताची बसली ना, तर या जगामध्ये बघा आपल्यासारखा पुण्यवान आणि आपल्यासारखा भाग्यशाळी माणूस कोणी नाही. पण असं होतं का? बघा, आपण दर वेळेला विचार करत असतो की आपण आता चांगलं वागायचं, पण तरीही सुद्धा आपल्याकडून दोष निर्माण होत असतात, चुक्या होत असतात. आपल्याकडून बघा आपल्या नकळत काही चुक्या होतात आणि त्याचा दोष मात्र आपल्यालाच लागत असतो. म्हणून या चुक्या जर आपल्याला काढून टाकायच्या असतील, तर आपण रोज 2 वेळची उपासना करायला हवी. म्हणून पुढे समर्थ सांगत आहेत की ज्यांची वाणी सत्य आहे ना, त्यांच्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा होतेच. हे कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य असणार आहे. कारण बघा, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना म्हटलं जातं, एक वचनी एक बाणी. म्हणजेच काय? म्हणजेच बघा,
जिथे सत्य वाचा असते, सत्यवाणी असते, तिथे परमेश्वराचं स्वरूप असतं. म्हणून हे जीवन जगत असताना बघा साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं, खरा तो एकची धर्म. आपण जर खरं बोललो ना तर बघा कोणत्याही भक्तीत जेवढं पुण्य लागतं तेवढं खरं बोलण्यामध्ये पुण्य लागतं. तेव्हा बघा कर्म पण होतो आणि धर्म पण आपोआप घडला जातो. म्हणून आपलं हे आयुष्य जगत असताना माणसाने नेहमी खरं बोलायला हवं. कारण जेव्हा माणूस खरं बोलतो ना तर त्याला पुढच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागत नाही. पुढचे प्रश्न असतात ते आपोआप सुटले जातात. पण एकदा जर माणसाने खोटं बोललं तर एकदा खोटं बोलण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा आपण जर या भक्ती मार्गामध्ये असू, आपण या श्रवणामध्ये असू, तर आपण जेव्हा खोटं बोलतो ना तेव्हा आपण वर्षानुवर्षे केलेली भक्ती, वर्षानुवर्षे केलेले असलेले पुण्य ते धुळीस मिळून जातात. म्हणून काय? आपली वाणी स्वच्छ असावी, आपली वाणी सत्य असावी. त्यातच खरा राम आहे, त्यातच स्वारी आहेत. म्हणून हे माणसा वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचारांची कास धर. म्हणजेच काय? तुमच्याकडे धन आणि संपत्ती नसेल तरी चालेल, ती आपोआप येईल. पण तुमचे विचार जर श्रेष्ठ असतील ना तर सर्व गोष्टी ॲटोमॅटिक येऊन जातील, चांगल्याच होतील. म्हणजेच काय? म्हणजेच बघा श्रीरामांनी बघा स्वतः राजा असून बघा एखाद्या भिक्षुकाप्रमाणे जीवन व्यतीत केलं. बघा त्या अरण्यामध्ये जाऊन बघा पूर्ण जीवन व्यतीत केलं. किती संकट निर्माण झाली. या ब्रह्मांडाचा बघा, या ब्रह्मांडाचा करता असून सुद्धा, करता करविता असून सुद्धा एवढी संकट निर्माण झाली, एवढं दुःख सहन करावं लागलं. ते कुणासाठी? ते या मानवासाठी. पण तरीही मानव बघा स्वतःलाच मोठा मानत आहे. परमेश्वराकडं बघा जिथे या मुखाने भक्ती करायला हवी तर तो भक्तीच्या मागे लागत नाही. कारण त्याच्या मनामध्ये अहंकार रूपी रावण निर्माण झालेला आहे. बघा इथे रावण नावाचा हा रावण होता. बघा रामायणामध्ये या रावणाची बघा प्रत्येक कुठे निरूपणामध्ये किंवा कीर्तनामध्ये कुठेही तुम्ही ऐकत असाल या रावणाबद्दल बघा किती काय काय बोललं जातं. पण रावणाचं काही श्रेष्ठत्व तुम्हाला सांगण्यात येईल. बघा आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा हा रावण फक्त एकटाच होता. काही रावणाच्या चांगल्या गोष्टी आहेत ना या मानवानं लक्षात ठेवायला हव्या. बघा जेव्हा सीतेला पळवून नेलं रावणाने त्या सोन्याच्या लंकेमध्ये, तेव्हा सीतेच्या अंगाला सुद्धा स्पर्श त्यांनी कधी केला नाही. या गोष्टी आपण कधी विचारात घेतल्या का? सीतेच्या अंगाला रावणाने बघा एवढा क्रूर रावण असं आपण म्हणतो की रावण असा होता तसा होता, मग सीतेमातेच्या अंगाला स्पर्श का नाही केला बरं? या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. याचं कारण असं की बघा नारद मुनींनी या रावणाला सांगितलेलं होतं की ज्यावेळी बघा नारद मुनी तुम्हाला सर्वांना माहीत असतील, बघा शत्रूच्याही जवळ आणि देवांच्याही जवळ सगळींकडे भ्रमण करणारे नारद मुनी होते. बघा या नारद मुनींची आणि जेव्हा रावणाची भेट झाली तेव्हा या नारद मुनींनी रावणांना सांगितलं, बघा की तुला जर मोक्ष हवा असेल तर तुला परमेश्वराच्या बघा वाकडं घ्यावं लागेल, परमेश्वराशी भांडण करावं लागेल, तरच तुला मोक्ष प्राप्ती होईल. मग रावणानं त्या नारदांना विचारलं की असं मला करावं तरी काय लागेल? बघा तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की या ब्रह्मांडाचा नायक बघा जेव्हा तुम्ही शिव शंकराची भोलेनाथांची भक्ती केली,
भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं आणि तुम्हाला हवं ते मिळालं, पण तरीसुद्धा तुमच्या जीवनाचं सार्थक होईल असं तुम्हाला वाटतं का? अशा पद्धतीनं पूर्ण नारदांनी रावणाला समजवून सांगितलं. बघा, नारदांनी सांगितलं, श्रीराम प्रभू तुमच्या जवळ कधी येऊ शकणार नाही. बघा, या ब्रह्मांडाचा कर्ता करविता आहे ना, बघा तुम्हाला त्यांच्याजवळ जावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल की ते तुमच्याशी युद्ध करतील, तुमच्याशी बघा भांडण करतील. मग रावणाने बघा आत्मलिंग आणणारा आणि बघा साक्षात या ब्रह्मांडाचा कर्ता करविता त्यांची पत्नी सीता माता हिला पळवून आणणं साध्या माणसाची गोष्ट आहे का? बघा, आपण विचार करायला हवा. आपण रावणाला म्हणतोय अहंकारी आहे, हे आहे ते आहे. आजपर्यंत आपण रावणाबद्दल चांगल्या गोष्टी कधीच ऐकलेल्या नाही आहेत. पण आईसाठी आत्मलिंग आणणारा आणि बघा साक्षात या सृष्टीचा कर्ता करविता आहे, त्याच्या पत्नीला बघा सीतेमातेला पळवून आणणारा, आपल्या लंकेमध्ये आणणारा हा माणूस साधा होता का? तर अजिबात साधा नव्हता. त्याच्या भक्तीच्या जोरावर पूर्ण ब्रह्मांड बघा, पूर्ण सर्व त्याच्या हाती घेतलं होतं असा रावण होता. बघा, कधीच सीतेमातेला त्याने स्पर्श केला नाही, कधीच अशी मनामध्ये सुद्धा विचार आला नाही. म्हणजेच काय? म्हणजेच रावणाचं मेन काय होतं? बघा, रावणाला मोक्षप्राप्ती हवी होती आणि ही मोक्षप्राप्ती फक्त श्रीरामांच्या हातूनच मिळणार होती. म्हणून हे सर्व बघा, ही सर्व कथा आहे ना रामायणातली, या सर्व कथा बघा फक्त राम आणि रावणच हे दोन पात्र आपल्याला दिसतात. पण त्यामागचं अक्षय काय आहे, त्यामागचं खरं कारण काय आहे हे आपल्याला कधीच कोणी सांगितलेलं नाही. बघा, रावण हा अहंकारी होता, या सर्व गोष्टी ठीक होत्या. पण रावणाने तो अहंकारी असता तर मग या रावणाने सीतेमातेला स्पर्श केला असता. बघा, या सर्व गोष्टी आपल्याला समजवायला हव्या, समजायला हव्या. समर्थ सांगत आहे की या मानवाच्या दृष्टीने रावण अहंकारी होता, त्या अहंकारामुळे या मानवाला धडा भेटला. बघा, कितीही भक्ती केली, कितीही भक्ती मार्ग केला, पण तरीही माणसाच्या मनामध्ये अहंकार असला ना तर त्या भक्तीचा काही फायदा नाही. पण समर्थ सांगत आहे की रावणाला मोक्षप्राप्ती हवी होती. रावण अहंकारी होता किंवा नव्हता, पण समर्थ पुढे सांगतात की रावण जर अहंकारी असताना तर बघा सीतेमातेला स्पर्श त्यांनी कधीच केला नाही, सीतेमातेला सर्वोच्च स्थान दिलं. म्हणून समर्थ सांगतात, प्रभू रामांच्या चरणी जर तुम्ही लीन राहाल ना तर आयुष्यात कायमस्वरूपी सुखी राहाल. तुमच्या जीवनामध्ये दुःख मात्र येईल, पण त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या मनामध्ये एवढी शक्ती प्रबळ होऊन जाईल ना की तुम्हाला दुःख सुखासारखं वाटू लागेल. म्हणून प्रभू चरण बघा, प्रभू रामांच्या चरणी आपलं नतमस्तक असणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये बघा, त्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सद्मार्गावर चालतो. बघा, त्यांच्याच जीवनामध्ये श्रीराम प्रभू बघा प्रवेश करतात. प्रत्येक जीवनामध्ये बघा, तुमच्या प्रत्येक जीवनात आणि प्रत्येक जगण्यात राम हवा. बघा, राम अनंत आहे, राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे. राम तुमच्या जीवनाची सुरुवात आहे आणि राम तुमच्या जीवनाचा शेवट सुद्धा आहे. जिथे तुम्ही जन्माला येता तेव्हा सुद्धा प्रभूंच्याच कृपेने येता. आणि जे बघा जन्माला येतो 50, 60, 70 बघा वर्ष आयुष्य जगतो, त्या आयुष्यामध्ये किती कर्म, पाप किती करणं, पुण्य किती करणं हे माणसाच्या हातामध्ये असतं. पण माणसाचा बघा शेवटचा जमा खर्च किती असतो? 90% पाप असतो आणि फक्त 10% पुण्य असतो. हे जर आपण
उलट कधी होईल? जेव्हा 90% पुण्य होईल आणि फक्त 10% पाप राहील ना, तेव्हा आपण स्वर्गाच्या मार्गामध्ये जाऊ. पण या कलियुगामध्ये असं होतंय का? तर नाही. कारण जेव्हा या मनामध्ये राम निर्माण होईल, या देहामध्ये श्रीराम निर्माण होईल, तेव्हाचा अहंकारी रावण आपल्या मनामधून बाहेर निघेल ना. म्हणून या मनामध्ये 2 वेळची उपासना जर करायलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ जर आपल्या देहातून उपासना झाली ना, तर सर्व तुमच्या मार्गातले अडथळे जे आत्तासुद्धा निर्माण झालेले आहेत ते निघून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीचं जास्त दुःख करत बसू नका. कारण जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय. तुमच्या जीवनामध्ये श्रीराम आहेच आणि पुढे सुद्धा राहणार आहे. फक्त त्यांना जागृत कसं करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. तुमच्या वैखरीमध्ये अपशब्द निर्माण झाले तर श्रीराम तुमच्या मनामध्ये राहतील का? वैखरीमध्ये राहतील का? बघा, तुम्ही जोपर्यंत स्वतः विचार करत नाही ना, तोपर्यंत हे शक्य नाही. आपण कसे आहोत हा आपला शांत स्वभाव ठरवतो, संयमी वृत्ती ठरवते. म्हणजेच काय? बघा, तुमचा शांत स्वभाव आणि संयमी वृत्ती ही तुमच्या जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये तुम्हाला शक्ती प्रदान करत असते. म्हणजेच काय? बघा, आपला जर शांत स्वभाव असेल, आपल्या मनामध्ये संयम निर्माण झालेला असेल, तर बघा आपलं कोणाशी भांडण होईल का? कधीच होणार नाही. वादावाद कधीच होणार नाही. कितीही मोठा प्रसंग येऊ दे तरीही माणसाने आरेला कारे केल्यानं प्रश्न वाढतच जातात. म्हणून शांत स्वभाव, संयमी वृत्ती, बघा जो व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळतो ना, त्याचे प्रश्न आपोआप सुटत जातात. मग आपण म्हणतो की मी उपासना करून सुद्धा माझ्या वाट्याला दुःख निर्माण होतात, मला काही भगवंत साथ देत नाही. तुझ्या मनातला स्वभाव आहे ना, तो शांत असेल, संयमी वृत्ती असेल तर तुझ्या मनासारखंच घडेल. पण जरी तू बघा, जरी उपासना करतोस, उपासना केली आहेस, पण तुझ्या मनामध्ये अहंकार असेल, मीपणा असेल, तर त्या उपासनेचा काही फायदा नाही, त्या भक्ती मार्गाचा काही फायदा नाही. मग तुझ्या मनासारखं कधीच घडणार नाही. कारण जिथे परमेश्वर हा करता करविता आहे ना, स्वारी जेव्हा तुझ्यावर कृपा करतील तेव्हा तुला मागायची सुद्धा गरज लागणार नाही. पण स्वारींना काय हवं आहे हे तुला अजून माहीतच नाही. त्याच्यामुळं तुझी भक्ती व्यवस्थित घडेल का? बघा, इतरांपेक्षा तुला वेगळं बनायचं आहे. वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे चेहऱ्यानं नाही, हे विचार आणि संस्कारानं बनायचं आहे. बघा, एक वेळ तुझा चेहरा आहे ना, तो तुला धोका देऊ शकतो, तुझी साथ सोडू शकतो. पण तुझे विचार आणि संस्कार आहेत ना, ते शेवटपर्यंत तुझी साथ सोडणार नाही. म्हणून हे मानवा, आज ही वेळ गेलेली नाही. सर्व गोष्टी तुझ्याजवळ आहेत. फक्त नामस्मरण चालू कर, 2 वेळची उपासना चालू कर. मग बघ तुझ्या जीवनामध्ये कसा बदल होतोय आणि मग तुझं जीवन किती सुखदायी आणि शांतिमय होऊन जाईल. पण आत्ता या कलियुगामध्ये मानवाच्या मनामध्ये एकच गोष्ट चालू असते की बघा, आता मी भक्ती मार्गामध्ये लागलोय, मी 2 वेळची उपासना चालू केली, मला या 1 महिन्याच्या आत फरक पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजे आपण भक्ती फक्त पैशासाठी, धनासाठी करायची का? तर अजिबात नाही. जो भक्तीची सुरुवात असते, या बघा श्रवणाची सुरुवात असते की मला धन मिळावं, पैसा मिळावं यासाठी करतो ना, त्याच्या हातून कधीच भक्ती घडत नाही आणि कधी घडणार सुद्धा नाही. कारण बघा, मागे बघा त्या उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट केलं
त्या कथेद्वारे स्पष्ट केलं की धन संपत्ती या गोष्टी जिथे प्रेम असेल त्या प्रेमाच्या मागोमाग त्या येतात. म्हणजेच काय? म्हणजेच या धन संपत्ती या गोष्टी आपोआप येणार आहेत. त्या तू परमेश्वराकडे मागू नकोस. त्याच्यामुळे परमेश्वरा पुढं बघा तू केविळवाना होऊ नकोस, कारण त्या आपोआप तुला मिळणार आहेत. जे तुला करायचं आहे ना ते तू कर, पण मात्र नामस्मरण मात्र कधी करत नाही, फक्त धनाची अपेक्षा करत असतो. म्हणून बघा समर्थ म्हणतात बघा श्रीराम ज्यांचं नाव आहे, अयोध्या त्यांचं धाम आहे, एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघुनंदनाला माझा नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.